कबर उखडून टाकण्याची मागणी चुकीची नाही अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आहे। तर मोदींच्या आदेशाने कबर काढावी असा खोचक सल्ला आदित्य ठाकरेंनी दिलाय। औरंग्याचं काही लोक उदात्तीकरण करतायत, याची खंत वाटते, पण खंत वाटून चालणार नाही। जो उठाव चाललाय राज्यभरामधून ते ब्रिटिशांपेक्षाही यांनी आपल्यावर जास्त जुलूम केला, आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली, मंदिरं तोडून टाकली। अशा शंभू राजावर अन्याय करणाऱ्यांचं उदात्तीकरण बिलकुल खपून घेतलं जाणार नाही। त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करू नका, ते उघडून टाका, अशा मागण्या सगळ्यांकडून येत आहेत। अजिबात चुकीचं नाहीये। बघा, हे सगळी नौटंकी आंदोलन वगैरे करणं हे केंद्र सरकार ह्यांचंच आहे, राज्य सरकार ह्यांचंच आहे, शासन ह्यांचं आहे, प्रशासन ह्यांचं आहे। जर यांना वाटत असेल की ती कबर तिथून काढली पाहिजे, प्रधानमंत्री महोदयांनी फोन उठवावा आणि ASIचे जे डायरेक्टर जनरल आहेत, गुजरात कॅडरचेच आहेत, अनेक वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना सांगावं की लगेच आजच्या आज रातोरात ती कबर काढली पाहिजे। पण ती कबर काढल्यानंतर देखील माझं मत असं आहे की तिथे एक मोठं बोर्ड लावला पाहिजे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल, मग ते 500 वर्षापूर्वी कोणी असेल किंवा भाजपचे असतील, अशीच परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात त्यांची करून ठेवू, जसं तिथे औरंगजेबाची केली होती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।